लग्नाचे आमिष दाखवून पैसे आणि दागिने लुटणाऱ्या लुटेरी दुल्हन टोळीतील एका मुख्य महिला आरोपीला तहसील पोलिसांनी अटक केली आहे. तर गुजरात मधील आकाश पारेख याला लग्नासाठी नागपुरात बोलवून आरोपींनी तरुणीशी भेट घालून दिली होती. लग्नाच्या नावाखाली त्याच्याकडून 70,000 रुपये रोख आणि दागिने घेतल्यानंतर आरोपी पसार झाले होते. या प्रकरणात नम्रता मालवीय हिला यापूर्वी अटक करण्यात आली होती. राणी उर्फ कोमल पांडे हिला पाचपावली परिसरातून ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आले असून पोलीस कोठडी मिळाली आहे. पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 158/2026 कलम 318 4 115 2 352 3-5 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यातील फिर्यादी जो आहे आकाश जितेंद्र पारेख, वय 35 वर्षे, राहणार भावनगर, कोका सर्कल, सीताराम चौक, तारकेश्वर, गुजरात. या व्यक्तीचं लग्न जोडत नव्हतं आणि 35 वर्ष वय त्यांचं झालं होतं. त्या अनुषंगाने त्यांनी त्याच्या मित्राला सांगितलं की मला लग्न करायचं आहे, कोणीतरी मुलगी बघा. त्याच्या मित्राने त्यांना सांगितलं की नागपूरमध्ये अशी मुलगी लग्नाकरिता आहे असं सांगून ते नागपूरमध्ये आले होते फिर्यादी. यातील जी प्रमुख महिला आरोपी आहे राणी उर्फ कोमल जितेंद्र पांडे यांनी सदर फिर्यादीला मेयो हॉस्पिटल या परिसरामध्ये भेट घेतली आणि यातील जी म्हणजे प्रस्तावित लग्न करणारी जी वधू होती तिचं नाव नम्रता ऋतिक मालवीय, वय 21 वर्षे, यांच्यासोबत भेट घालून दिली. परंतु फिर्यादीने त्यावर शंका उपस्थित केली की आम्हाला मुलीचं घर सुद्धा बघायचं आहे, मुलीचे आईवडील बघायचे, त्यांच्यासोबत चर्चा करायची आहे असं सांगून यातील ज्या महिला आरोपी आहे, मुख्य जे आरोपी राणी उर्फ कोमल यांनी कोराडी परिसरामध्ये सदर फिर्यादी यांना घेऊन गेलेत आणि तिथे एका व्यक्तीच्या घरी दाखवण्यात आलं त्या मुलीला आणि नंतर असं ठरलं की आपण आजच लग्न करायचं असं सांगून त्यांना पैसे द्यावे लागतील आणि काही दागिने सुद्धा त्या नवरीला द्यावे लागतील अशी अट घातली आणि त्यानुसार सदर फिर्यादीला ATM मधून एकूण 70,000 रुपये कॅश विड्रॉल करायला लावली. तसेच त्याच्याकडे जे काही दागिने होते ते दागिने सुद्धा त्या जी प्रस्तावित वधू होती त्या वधूने त्या फिर्यादीकडून घेतले होते. परंतु तिथे कोराडीमध्ये लग्न न लावता त्यांनी सांगितलं की आपण आता बर्डीला जाऊया, तिथे विवाह लावून देतात अशा ठिकाणी आपण जाऊया असं सांगून त्यांना बर्डीला घेऊन आलेत. आणि कालांतराने थोड्या वेळाने सदर जी महिला होती, जी प्रस्तावित वधू होती, तिचा पती अचानक तिथे आला आणि तो अचानक फिर्यादीसोबत भांडण करायला लागला की ही तर माझी पत्नी आहे, तुम्ही हिच्यासोबत लग्न कसं काय करत आहात, हे बेकायदेशीर आहे असं सांगून वादावादी आणि भांडण करून ते सर्वच्या सर्व तिथून त्यांनी पळ काढला होता. या 2 महिला आरोपी आणि इतर आरोपीने सुद्धा त्यातून पळ काढला होता. अशी तक्रार आमच्याकडे फिर्यादीने दिल्यानंतर आम्ही सदर पोलीस स्टेशनला तहसील पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता आणि यापूर्वी यामध्ये नम्रता ऋतिक मालवीय या महिलेला अटक केली होती. परंतु यातली जी मुख्य आरोपी आहे राणी उर्फ कोमल जितेंद्र पांडे हिचा भरपूर मागोवा घेतला आणि शोध घेतला, परंतु ती मिळून येत नव्हती. परंतु आज मात्र आमचे तपासी अंमलदार सदर गुन्ह्याचे महेंद्र वासनिक यांना खात्रीशीर माहिती मिळाली की सदर महिला ही तिच्या राहती घरी आलेली आहे पाचपावली परिसरामध्ये. अशी माहिती मिळाल्याने स्टाफसह तिथे PSI महेंद्र वासनिक हे गेलेत आणि त्या महिलेला ताब्यात घेऊन काल रोजी अटक करण्यात आली आणि आज रोजी पोलीस सदर महिलेला माननीय न्यायालयात हजर करून तिचा 5 दिवसाचा PCR घेण्यात आलेला आहे. लुटेरी दुल्हन असा हा प्रकार आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला लग्नाचं आमिष दाखवलं जातं आणि आमिष दाखवून त्याच्याकडून पैसे आणि दागिने लुबाडले जातात आणि नंतर ते अचानक पळ काढतात. यापूर्वीही नागपूर शहरात असे गुन्हे दाखल झालेले आहेत. सदर महिलेवर आरोपी महिलांनी इतर काही लोकांना जर अजून फसवणूक केली असेल तर नागपूर पोलीस प्रशासनातर्फे आणि तहसील पोलीस स्टेशनतर्फे मी असं आवाहन करतो की त्यांनी पोलिसांकडे तक्रार करावी. सदर महिला या आणि त्यांचं पूर्ण गँग जी आहे याच्या विरुद्ध 100% कारवाई करण्यात येईल. सदर मुख्य महिला आरोपी कोमल पांडे हिच्या विरुद्ध अजून काय रेकॉर्ड आहे याची आम्ही तपासणी करत आहोत आणि त्यांची संपूर्ण गँगची मोडस हीच आहे की एखादी जो गरजू व्यक्ती आहे, ज्याचं लग्न लवकर होत नाही आहे किंवा त्याच्या काही अडचणी आहेत, अशा व्यक्तीला गाठणे आणि त्याला पैशाचं अट घालून किंवा त्याला लग्नाचं आमिष दाखवून त्याला फासणे आणि त्याच्याकडून पैसे आणि दागिने लुटून पसार होणे
अशी यांची मोडस आहे आणि त्याच मोडसनुसार सदरचा गुन्हा झालेला आहे. लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवार यांची रिपोर्ट, नागपूर.